नमस्कार मित्रांनो, आता मी 7 किलो आंबे आणले आहे। ते छान धुवून घेतले आहे। भाग काढून घ्यायचा आहे। मुखीचा भाग काढला नाही तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता कापून झाले आहे, ते वाट्यात काढून घेत आहे। आता मी हळद टाकत आहे। हळदला छान फिरवून घेत आहे। आता मी मीठ टाकलेला आहे। मीठ 7 वेळा टाकलेला आहे। 7 किलो आंबे असल्यामुळे प्रमाणानेच टाकलेला आहे। ते मीठ आता मी छान हाताने फिरवून घेत आहे। फिरवून मीठ आणि हळद टाकून उन्हामध्ये 1 दिवस ठेवायचं आहे। आता मी 1 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिखट टाकत आहे। तिखट 7 वेळा टाकत आहे। नंतर मेथीचं पावडर टाकलं आहे। जिरा पावडर टाकला आहे। लसणाचा पेस्ट टाकला आहे। मोहरीची डाळ टाकत आहे। तिखट जेवढं घेतलं तेवढंच मोहरीची डाळ टाकायची असते। मोहरीची डाळ 7 वेळा टाकायची आहे। साखर थोडीशी घातली आहे प्रमाणात। आता मी फिरवत आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आणि छान फिरवून घ्यायचं आहे। लोणचं तयार झालं आहे। आता तेल नाही टाकायचं। तेल टाकलं तर चिकट येते। तेल न टाकल्यामुळे खराब पण होत नाही आणि छान राहते लोणचं वर्षभर। ते सगळं फिरवून झाल्यानंतर 7 दिवस झाकून ठेवून द्यायचं। त्या प्लास्टिकच्या वाट्यामध्येच ठेवायचं आहे। यानंतर बरणीत काढून ठेवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।